नमस्कार बघतांनो. मी खंडेरावाबद्दल तुम्हाला थोडीशी वैशिष्ट्य सांगणार आहे. खंडोबाचे हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय दैवत आहे. असून या मंदिराची आणि दैवताची अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे त्याला सोन्याची जेजुरी, हळदीच्या वर्षामुळे म्हटले जाते. प्रमुख वैशिष्ट्ये: कुलदेवता खंडोबा हे प्रामुख्याने मराठी, धनगर, रामोशी यासारख्या विविध समाजातील लाखो लोकांच्या कुटुंबाचे कुलदैवत असतात. शिवा शिवाचा अवतार खंडोबा किंवा मल्हारी मार्तंड हे भगवान खंडेरावाचे मार्तंड भैरव रूप मानले जाते, ज्यांनी मणी आणि मल्ल या राक्षसाचा संहार केला. त्या भंडारा उत्सव येथील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध वैशिष्ट्य आहे. म्हणजे भंडारा हळद पावडर उधळण्यासाठी प्रथा. भाविक एकमेकांवर आणि मंदिराच्या परिसरात मनमोक्त भंडारा उधळतात, ज्यामुळे संपूर्ण गड आणि परिसर पिवळा धमक दिसतो आणि त्याला सोन्याची जेजुरी हे नाव पडले आहे. गडावरील मंदिर हे मंदिर एकाच उंच डोंगरावर किल्ल्यावर बसलेले आहे, ज्याला जेजुरीगड म्हणून ओळखले जातात. मंदिर यापर्यंत पोहोचण्यासाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात. स्थापत्य आणि दीपमाळा: मंदिर हे मंडपपंथी शैलीत बांधलेले असून प्रवेशद्वाराच्या दुर्भागात सुमारे 350 भव्य दीपमाळा दिवे लावण्यासाठी खांब आहेत, ज्या रात्रीच्या वेळी उजळल्यावर अतिशय विलक्षण दिसतात. नवविवाहितांची प्रथा: इथली नवविवाहित जोडपी लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी जेजुरीला येतात आणि मंदिराच्या पायऱ्यावर वधूवरांना उचलून नेण्याची एक अनोखी प्रथा आहे. येथे आहेत पिवळी कासव: मंदिराच्या आवारात सुमारे 20 फूट व्यासाची पितळ धातूने मढवलेली एक मोठी कासव आहे, जे एक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक आहे. वाघ्या मुरळीची परंपरा: खंडोबाच्या उपासनेमध्ये वाघ्या आणि पुरुष म्हणजे भक्त आणि मुरळी म्हणजे स्त्री भक्त या कलाकारांनी पारंपरिक खूप महत्त्वाची माहिती दिली जाते. म्हणून जेजुरीला जय मल्हार हे मार्तंड कुलदैवत मानले जातात. थँक्यू सो मच.